हॅलो, नमस्कार मंडळी. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. मी आहे कोमल साळके अँड कोमल्स वर्ल्ड म्हणून मी नवीन ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलं आहे. तर त्यासाठी आज आपला ब्लॉगचा टॉपिक आहे की फेस सिरम. म्हणजे आपल्याला कधी कधी आयडिया नसते की आपण कोणती फेस सिरम यूज करू शकतो आपल्या फेससाठी, आणि आपण वेगवेगळे फेस सिरम ट्राय करतो. डिटेल्स इन्फॉर्मेशन आपण वेबसाईट्सवर या कुठेही व्हिडिओज ऑनलाईन या फिर ब्लॉगिंगच्या चॅनलवर, जसं मी हा व्हिडिओ करते तसं तिकडे आपण हा व्हिडिओ बनवतो आणि ट्राय करत असतो. तर ह्या ह्या टायमाला जसा मी लिपस्टिकचा हॉल केला होता, म्हणजे माझ्याकडे ज्या ज्या प्रकारच्या लिपस्टिक होत्या त्या त्या प्रकारच्या लिपस्टिक मी ऍड करून एक ब्लॉग केला होता क्रिएट. त्याच्यामध्ये कोणते ब्रँड्स, कसे शेड्स आहेत, किती रेटला तुम्हाला मिळतील आणि त्याचं नाव काय आहे, हे सगळं मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं. तसं आत्ताही मी जे फेस सिरम आहे, म्हणजे जशा लिपस्टिक मला काही ब्रँडने दिल्यात, काही मी स्वतः घेतल्या हे सांगितलेलं, तसंच मी फेस सिरम मला ब्रँडने जे दिले आणि मी स्वतः जे फेस सिरम्स घेतलेत ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला पण त्यापैकी कोणतं एक घ्यायचं असेल जे तुमच्या फेससाठी सूट करत असेल, आणि मी पण रेग्युलरली कोणतं फेस सिरम यूज करते हे पण मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन. तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा, आणि जास्तीत जास्त कमेंट करा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत ते, कारण का मी थोडे असे वेगवेगळे डिफरंट टॉपिक्सवर ब्लॉग क्रिएट करते. नॉर्मल ब्लॉगिंग पण मी कंटिन्यूस ठेवणार आहे, बट आत्ताच्या टायमाला मी थोडंसं एकदम टॉपिक रिलेटेड ब्लॉग स्टार्ट केले, जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल या गोष्टीचा. सो फर्स्टली आपण स्टार्ट करूया ब्रँडच्या हिशोबाने. म्हणजे ब्रँडच्या हिशोबाने आय हॅव लॉट ऑफ फेस सिरम, बट मोठे मोठे ब्रँड्स एवढे मोठेही नाही आहे, बट बेसिक जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये येतात त्या ब्रँडच्या हिशोबाने मी हे सगळं स्टार्ट करते. सो फर्स्ट आपण पिलग्रिम ब्रँड घेऊया. मी तुम्हाला पिलग्रिमचे फेस सिरम दाखवते किती. सो पिलग्रिमच्या माझ्याकडे एवढ्या सगळ्या लिपस्टिक लिपस्टिक बोलते मी, एवढे सगळे फेस सिरम आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये हे दोन तर सेम फेस सिरम आहेत जे मला डबल डबल टाइम आलेले, आणि हे चारही फेस सिरम्स मला ब्रँडने पाठवलेत माझ्या कोलॅबरेशनमध्ये. म्हणजे यांचे टॉपिक्सवर मी बनवले, तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामवर पण चेक करू शकता की हे कसे वर्क्स करतात आणि ह्यांचे ॲक्च्युअल बेनिफिट काय आहे. तर मी इन डिटेल, म्हणजे आपण इंस्टाग्रामवर तर जे त्या लोकांची रिक्वायरमेंट असते आणि जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात ते आपण कव्हर करतो, बट मी ह्या यूट्यूब व्हिडिओमध्ये डिसाईड केलं की तुम्हाला बेनिफिट्स सांगेन थोडे जास्त, जेवढे मला समजले मी तुमच्यापर्यंत नेईन, हे मी डिसाईड केलं. सो हे चार पिलग्रिमचे फेस सिरम आहे, तर मी तुम्हाला त्याची नावं वाचवते. हे दोन सेम आहेत. त्याच्यामध्ये 10% नियासिनामाइड फेस सिरम विथ कोजिक ऍसिड अँड कोरियन राईस वॉटर. तुम्ही बघू शकता, कोरियन राईस वॉटर, दिस बोथ आर व्हेरी सेम. आणि ह्याच्यामध्ये ॲक्ने मार्क्स तुमचे असतात ते निघून जातात. त्याच्यानंतर तुमची जी स्किन असते ती ग्लो सुरू करते बिकॉज ऑफ कोरियन राईस अँड कोजिक ऍसिड. आणि तुमचे जे फेसचे पोर्स असतात, तर मला पण पोर्स खूप सारे आहेत जे ऍक्च्युली आपण जेव्हा उन्हात जास्त जातो किंवा फेस कंटिन्युअसली वॉश करत नाही किंवा आपण भरपूर निग्लेक्ट करतो आपल्या फेसला, तेव्हा पोर्सचा जास्त इश्यू होतो. पोल्युशनमुळे पण पोर्सचा जास्त इश्यू होतो. तर त्यामुळे ह्यासाठी आहे. अँड याच्या खाली पण लिहिलं आहे ऑल स्किन टाईप्स, हे सगळ्या स्किन टाईपसाठी यूज होऊ शकतात. हे मला तर बाटरमध्ये मिळाले होते, बट आता तुम्ही याची MRP बघाल तर MRP याची 650 रुपीज आहे. जर तुम्ही ऑनलाईन पण चेक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण कमी गोष्टी कमी मिळू शकतात, बिकॉज ऑनलाईनमध्ये वी गॉट व्हेरियस ऑफर्स. तर ह्याच्यामध्ये तुमची ॲक्ने मार्क्स फेड होऊ शकतात, तुमची स्किन बूस्ट होऊ शकते, आणि ऑल्सो स्किनला जेंटल हायड्रेशन पण मिळू शकतं. हे कम्प्लिटली या बॉक्सवर लिहिलं आहे, मी स्वतःच्या मर्जीने काही सांगत नाहीये. आणि जेवढं मी त्यांचे ब्रीफ पण रीड केले तरी ग्लासी स्किन देते हे फेस सिरम्स. तुम्हाला बॉटल ओपन करून दाखवते. ह्या फेस सिरमने थोडंसं आपण बोलतो ना ऑइलीनेस नाहीये ह्याच्या सिरमच्या लिक्विडमध्ये, पण थोडंसं चिपचिप टाईप ऑफ त्याचं टेक्स्चर आहे, जे मी जेव्हा मी शूट केलं तेव्हा मला जाऊन कळलेलं. पण चिपचिप टाईपचं टेक्स्चर असल्यामुळे ते ॲब्झॉर्ब जास्त करतं, आणि आफ्टर सर्टन टाइम नंतर ते एकदम चिपचिप आपल्याला वाटत नाही. सर तुम्हाला पण 10% नियासिनामाइड वालं सिरम यूज करायचं असेल तर तुम्ही हे सिरम नक्की यूज करू शकता. माझी स्किन टोन बघायला गेलं तर मी फेसवर जास्त पर्सेंटवाला नियासिनामाइडवाला नाही यूज करत.
बिकॉज मी फर्स्ट फ्रॉम द स्टार्ट जेव्हा मी स्किन केअर सुरू केलेलं तेव्हा मी मिनिमलिस्ट फेस सिरम यूज करायला स्टार्ट केलेलं. त्याच्यामध्ये नियासिनामाइड एका पर्सेंटपेक्षा जास्त होतं, त्यामुळे माझ्या स्किनवर असे असे फोड्या टाईप्स यायला लागलेले आणि माझी स्किन अशी एकदम फुगलेली. त्यामुळे ते मी स्किप केलं आणि मग दुसरं स्किन केअर यूज करायला लागली. त्यामुळे मी 10%च्या पुढे मी कोणत्याही नियासिनामाइडचं सिरम यूज करत नाही. हे पण माझं ट्राय करायचं बाकी. हे दिस इज नॉट माय रेग्युलर फेस सिरम. मी अजूनपर्यंत पिलग्रिमचं फेस सिरम स्टार्ट नाही केलं आहे. हे मी तुम्हाला दाखवते बिकॉज ह्याच्यामध्ये जर तुमचे इन्ग्रेडियंट जे तुम्ही यूज करू शकता ते असेल तर यू कॅन बाय दिस प्रोडक्ट. आणि हे त्यांचे न्यू लॉन्च प्रोडक्ट्सच आहेत जे मी तुम्हाला दाखवते. नेक्स्ट त्यांचे म्हणजे हे 2 प्रोडक्ट सेम आलेले मला जे मी तुम्हाला दाखवले. नेक्स्ट त्यांची ही आहे मतलब हे फेस सिरम आहे. दिस इज 10% विटामिन सी फेस सिरम. त्याच्यामध्ये 5% नियासिनामाइड आहे आणि ते लोकांनी ऑस्ट्रेलियन ककाडू प्लम म्हणजे हे जे फ्रूट दिसतंय तुम्हाला ते ह्यामध्ये टाकलंय. जसं त्याच्यामध्ये कोरियन राईस वॉटर टाकले तर ह्याच्यामध्ये हे फ्रूटचं टाकलंय. दिस इज फॉर ऑल स्किन टाईप ॲज वेल. तर त्याच्यामध्ये 10% नियासिनामाइड होतं, त्याच्यामध्ये फक्त 5% नियासिनामाइड आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला गेलं तर तुमचे डार्क स्पॉट्स 3 डेजमध्ये कमी करू शकतात. देन रिड्यूस पिगमेंटेशन ॲज वेल अँड इवन टू गिव्ह इवन स्किन टोनसाठी तुमच्या खूप बेस्ट आहे हे. देन हे डेली ब्राईटनेस तुम्हाला प्रोव्हाइड करतं ह्या सिरममध्ये. तर दिस इज ऑल्सो न्यूली लॉन्च प्रोडक्ट ऑफ दॅम. उघडून दाखवते. बॉटल्स ऑब्विसली दोन्ही सेम आहे. ह्याची प्राइस पण ऑलमोस्ट 650 आहे. मतलब 645 लिहिले तर ऑलमोस्ट 650 सारखीच आहे. तर तुम्हाला जर 10% नियासिनामाइड मध्ये काय फरक वाटत असेल तर बघा. आता मी तुम्हाला तेवाला दाखवलं ते थोडंसं डार्क ह्याच्यामध्ये होतं, थोडंसं घट्ट टाईपचं ऑफ सिरम होतं आणि दिस इज कम्प्लिटली वॉटरी. यू कॅन सी द डिफरन्स. दिस इज कम्प्लिटली वॉटरी. तर थोडा 19-20चा फरक आहे. बट ऍक्च्युअली तुम्हाला जर आवडत असेल तर यू कॅन यूज दिस सिरम ॲज वेल, कारण की ह्याच्यामध्ये 5%च नियासिनामाइड आहे. देन मी तुम्हाला दाखवते द थर्ड वन. ह्याच्यामध्ये द थर्ड वन इज ऑल्सो द सेम वन. हे दोन्ही तुम्ही बघू शकता. दिस सेम वन. दिस इज द सेम वन. दिस इज ऑल्सो सेम. तर हे मला 4 प्रोडक्ट मतलब 2 वेगवेगळे फेस सिरम्स डिफरंट ह्याचे बट सेम 2 वेळा आले ब्रँडकडून. तर तुम्हाला पिलग्रिमचं आवडत असेल तर यू कॅन ट्राय पिलग्रिम्स फेस सिरम ॲज वेल. हे जेवढं मला नॉलेज होतं तेवढं मी तुमच्यापर्यंत द्यायला ट्राय केलं. म्हणजे मला अजून एवढं डीप नाही बिकॉज स्किन केअर इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू. सो मी जास्त काय सांगत नाही जेवढं मला नाही माहिती आहे. सो इफ यू लाईक इट यू कॅन ट्राय पिलग्रिम्स फेस सिरम ॲज वेल. सो आय विल गो टू नेक्स्ट. सो देन माझ्याकडे सेकंड फेस सिरम आहे विच इज द पिंक फाउंडरी फेस सिरम. ह्याच्यामध्ये 12% नियासिनामाइड आहे आणि 3% पोटॅशियम सोल्युशन टाकले प्लस क्लिअर प्लस प्युरिफाय. दिस इज ऑल्सो फॉर ऑल स्किन टाईप. या लोकांनी तिथे लिहून दिलं इट्स फॉर ऑल स्किन टाईप. आणि हे प्रोडक्ट पण मला ब्रँडनेच पाठवलंय. ह्या प्रोडक्टचं हे होतं की म्हणजे स्पेशालिटी आहे की तुम्हाला सुपर क्लिअरिंग स्किन देते. मतलब फेस सिरम म्हणजे ते तुमच्या जेवढं स्किनवरचं डर्ट असेल किंवा जे काही इश्यूज असतील ते फटाकन बोलते मी मतलब फास्ट रिड्यूस करणं ट्राय करतं. हे या फेस सिरमची खासियत आहे. बट टू बी ऑनेस्ट ह्याच्यामध्ये 12% नियासिनामाइड असल्यामुळे जेव्हा मी हा कोलॅबरेशनसाठी पण ट्राय केलेला तेव्हा माझी स्किन थोडी जास्त अशी हीट अप झाली आणि थोडंसं चुरचुरायला लागली माझी स्किन बिकॉज ते खूप जास्त ऍब्झॉर्ब झाले. आणि मे बी माझ्या बॉडीमध्ये हीट जास्त आहे बिकॉज आय हॅव हीट इश्यूज, ऍसिडिटी इश्यूज अँड एव्हरीथिंग, मेडिकल इश्यूज. दॅट्स वाय मी जास्त नियासिनामाइडवाले नाही यूज करत. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये 12% असल्यामुळे माझ्या स्किनला ते अफेक्ट झालं. पण त्याच्यानंतर इट वॉज कम्प्लिटली नॉर्मल. जेव्हा मी मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन लावले इट वॉज कम्प्लिटली नॉर्मल. असे काही बॉईल्स किंवा पिंपल्स किंवा नथिंग एल्स वॉज हॅपन्ड. इट वॉज जस्ट फॉर अ सेकंड ते थोडं मला हे झालं बिकॉज ऑफ आपण नवीन ट्राय करतो त्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. तर तुम्ही ट्राय तर नक्कीच करू शकता ही फेस सिरम बिकॉज दिस इज अ व्हेरी आय थिंक फेमस ब्रँड अँड एव्हरी वन इज ट्राईंग दिस.
सो यू कॅन ट्राय इट इफ यू वॉन्ट 12% नियासिनामाइड. बाकी ही स्किनसाठी खूप परफेक्ट आहे. तर ह्याची कॉस्ट कुठे गेली 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 येस, दिस इज फॉर 750 MRP 750 आहे याचा. शो यू द प्रोडक्ट. पॅकेजिंग कम्प्लिटली ब्युटिफुल आहे. बॉटल एकदमची क्यूटशी आहे, छोटूशी. त्याचं पण टेक्स्चर एकदम वॉटरी आहे. येस, आणि थोडी चिपचिप फील होते फ्रॉम द स्टार्ट. आय थिंक मोस्ट ऑफ सगळ्या सिरमची थोडी चिपचिप आपल्या फेसला फील होते फ्रॉम द स्टार्ट, बट नंतर खूप चांगलं वाटतं. देन इफ यू लाईक इट यू कॅन यूज इट. इट्स कम्प्लिटली नाईस. आय शो यू द नेक्स्ट. मी एक सरप्राईज कंपनी बघितली ज्याचं मी नाव कधी ऐकलंच नव्हतं. दिस इज FDNH सेनझेड डीप क्लिअरिंग ॲक्वा सिरम क्राफ्टेड फॉर सेन्सिटिव्ह स्किन. सो हे ब्रँड मी कधीच ऐकलं नव्हतं. म्हणजे आय थिंक दिस इज अ न्यू ब्रँड, बट मी यांचं कधी ऐकलं नव्हतं, काहीच मला माहिती नव्हतं. हे पण मला ब्रँड कडूनच आलंय. आणि जेव्हा हे यूज करायचं होतं तेव्हा पण आय वॉज थिंकिंग की माझ्या स्किनवर सूट होईल की नाही होईल. बट ह्यांचं ऍक्च्युली सीन असा आहे की त्यांच्याकडे भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स त्या लोकांनी ह्या सिरम मध्ये टाकले. आणि यांचा मेन इश्यू इज लाईक ते ॲक्ने आपले शरीराशी घालून टाकतात रॅदर देन डार्क स्पॉट्स अँड एव्हरीथिंग. बट ते पण सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये हायलुरॉनिक ऍसिड आहे, नियासिनामाइड आहे, झिंक आहे. देन अजून पण 2-3 गोष्टी आहेत ज्या तुमच्या स्किनला डीपली हायड्रेट ठेवतात. तर हे पण तुम्ही यूज करू शकता. आणि ऑब्व्हियसली मोस्ट ऑफ तुम्ही सगळे फेस सिरम जर बघितले तर सगळे फेस सिरम क्वाइटली एकच हे म्हणजे ब्रीफ मध्ये देतात किंवा त्यांच्या रेटिंग्स मध्ये देतात. इट्स लाईक की रिड्यूस डार्क स्पॉट्स, acne, give glowing skin. That I think these are very common in a face serum category. सो त्या बेसिक गोष्टी ह्याच्यामध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये हे पण आहे की ते तुमचे ऍक्ने खूप प्रमाणात कमी करतात आणि ग्लो देतात फेसवर. सो दिस इज द बॉक्स. सेनझेड फेस सिरम FDNH. इट्स नॉट अ फुल फॉर्म आय गिवन हिअर, बट दिस इज FDNH सेनझेड फेस सिरम. करून दाखवते मी. त्याची बॉटल खूपच क्यूट आणि अशी वेगळ्या कलरची आली आहे. त्याचा टेक्स्चर पण एकदम वॉटरी आहे. अँड दिस इज ऑल्सो आय थिंक दिस इज फॉर 500. MRP इज 500. तर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल सिरम यू कॅन यूज इट. आणि मी सगळ्या जे फेस सिरमचे बेनिफिट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍडच करणार आहे. जर तुम्हाला माझ्या बोलण्यातून आय एम गेसिंग दॅट, आय एम अज्युमिंग दॅट तुम्हाला माझ्या बोलण्यातून समजत नसेल मला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे. क्लिअरिंग ॲक्वा सिरम मोस्टली बिकॉज दॅट इज द हायलाइट. म्हणजे हे हायलाइट आहे या प्रोडक्टचं. डीप क्लिअरिंग देतं ते तुमच्या फेसला. सो यू कॅन ऑल्सो ट्राय दिस. देन आय हॅव दिस PhD फेस सिरम. This is the 2% alpha arbutin dipigmentation face serum, which is also globally tested by dermatologist. तर तुम्ही हे पण यूज करू शकता बिकॉज हे पण मला PR मधूनच आलंय, ब्रँड कडूनच पाठवलंय. मी यांचं नाव ऐकलं होतं पण मला एवढं स्पेसिफिकली यांच्याबद्दल काय माहित नव्हतं. बट ह्यांचं फेस सिरम वॉज सुटिंग ऑन माय स्किन. म्हणजे ते लावून काय मला असं जलन वगैरे झालं नाही आणि काय बॉईल्स वगैरे पण आले नाही. तर इट वॉज ऍक्च्युली अ गुड वन. तर मी तुम्हाला दाखवते. दिस इज द बॉटल. बॉटल ऑल्सो क्वाईट गुड. म्हणजे मला जेवढे फेस सिरम आले त्याचे डिफरंट काइंड ऑफ अ फेस सिरम आले. कम्प्लिटली वॉटरी टेक्स्चर. ॲब्सोल्युटली अमेझिंग आय थिंक. बिकॉज हे पण मी जे ब्रँडसाठी यूज केलं मला असं चेहऱ्यावर काही त्रास झाला नाही आणि काय इश्यूज नाही झाले. दिस इज अ फ्रेग्रन्स फ्री अँड देन परफेक्ट फॉर ऑल स्किन टाईप मोस्टली. सो इफ यू कॅन यूज इट. ते तुमचं यांची स्पेशालिटी आहे की ते लोक तुमचं पिगमेंटेशन जास्त रिड्यूस करून टाकतात. डर्मॅटॉलॉजिस्टने पण ह्यांच्याकडे हे टेस्ट केले की त्या लोकांनी त्यांच्या पिगमेंटेशनचा जो इश्यू आहे तो खूप जास्त प्रमाणात रिड्यूस होतो. तर तुम्हाला जर पिगमेंटेशनचा खूप जास्तच इश्यू असेल रॅदर दॅन डार्क स्पॉट्स, ॲक्ने, देन ब्लॅक, एनिथिंग एल्स, ऑइली स्किन, एनिथिंग एल्स,
मग तुमचा फेस ग्लो होत नाहीये, तुमचे आता करंट्स गेले, तर तुम्ही हे स्किप करून, बिकॉज त्यांचं मेन तर पिगमेंटेशनच आहे. तर तुम्ही हे बाकी सगळं स्किप करून पिगमेंटेशनचा जर इश्यू असेल तर तुम्हाला हे फेस सिरम खूप जास्त यूज होईल. त्याची कॉस्ट आय थिंक इट्स 700, MRP 700. आणि या लोकांनी कम्प्लिटली तुम्हाला मेन्यू दिला आतमध्ये, यू कॅन सी. त्याच्यामध्ये कम्प्लिटली लिहिलेलं आहे. तुम्हाला जर समजलं नाही, यू कॅन गो थ्रू दॅट अँड ऑल्सो नो द अबाउट द ब्रँड मोर. तर मी तुम्हाला नेक्स्ट. सो द नेक्स्ट प्रोडक्ट्स आहेत हे दोन डिकन्स्ट्रक्ट वाले जे फेस सिरम्स आहेत. हे माझे रेग्युलर फेस सिरम्स आहेत. हे फेस सिरम मला ब्रँडने पाठवले नाही आहेत. हे माझे स्वतःचे फेस सिरम्स आहेत जे मी रेग्युलरली यूज करत होते आणि वापरत होते. तर तुम्हाला पण हे जर फेस सिरम हवे असेल तर यू कॅन ऑल्सो यूज इट. या दोघांचे बेनिफिट्स असे बघायला गेले ना, ते दोघं एकमेकांपासून ऍक्च्युली थोडासा डिफरन्सने आहे. बिकॉज आय वॉज युझिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम. शो यू, इट्स कम्प्लिटली एम्प्टी नाव. मग आता मी तुम्हाला टेक्स्चर दाखवला असता. इट्स कम्प्लिटली एम्प्टी नाव. बट ह्याचा टेक्स्चर ना थोडासा असा काय बोलतो आपण, थोडासा घट्ट टाईप होता. बट ह्या फेस सिरममुळे मोस्ट ऑफ नाही, मोस्ट पेक्षा जास्त ऍक्ने माझा रिड्यूस झालाय. मी ह्याच्यामुळे भरपूर जास्त रिझल्ट मिळाले. माझा मोस्टली जो ऍक्ने होता तुम्ही ते बघू शकता. हा अजूनही आहे पण ह्याच्यापेक्षा जास्त होता. माझी स्किन पूर्ण भरलेली होती. तर ती पण कमी झाली आहे. त्याच्यापेक्षा पण कमी झालेलं माझं. हे तरी अजून दिसतंय पण ह्याच्यापेक्षा पण कमी झालेलं होतं. तर ते माझं ह्या फेस सिरममुळे झालेलं. जे तुम्हाला ब्राईटनिंग स्किन देतं. ब्राईटनिंग, दिस इज अ ब्राईटनिंग सिरम. स्किन बोलते मी, दिस इज अ ब्राईटनिंग सिरम. आणि याच्यामध्ये 10% नियासिनामाइड, 0.3% अल्फा अर्बुटिन आहे. आणि हे ऑल्सो तुमचे डार्क स्पॉट्स, ब्लॅक हेड्स हे सगळं कमी करायचं ट्राय करतं. बट ऍक्ने इम्प्रोव्हिंगसाठी कम्प्लिटली गिव्ह यू क्लिअरिंग स्किन. मी ह्याच्यामध्ये खोटं बोलणारच नाही. खोटं, अरे यार, खोटं म्हणजे कशातच नाही बोलणार. बट आय एम जस्ट व्हेरी एक्साइटेड की ह्या फेस सिरमने माझे ऍक्च्युली रिझल्ट मिळाले. तर हे जे माझं संप्रदाय, देन माय सिस्टर गेव मी हर्स विच इज दिस वन. दिस इज ऑल्सो फ्रॉम द सेम कंपनी. बट ह्याच्यामध्ये 2% अल्फा अर्बुटिन अँड ओनली 5% नियासिनामाइड आहे. तर ह्याचं टेक्स्चर, दिस इज ऑल्सो एम्प्टी वन. बट ह्याचं टेक्स्चर कम्प्लिटली वॉटरी होतं. बिकॉज मी तुम्हाला असं दाखवलं की पिलग्रिमचं दुसरं ज्याच्यामध्ये 5% नियासिनामाइड होतं, इट इज ऑल्सो वॉटरी. सो दिस इज ऑल्सो वॉटरी, कम्प्लिटली वॉटरी होतं. आणि मी एकदम एंड पर्यंत यूज करत ती बॉटल रिकामी होईपर्यंत, बिकॉज मला एवढा यांचं प्रोडक्ट आवडलेलं. Then this is for clearing skin and the other one for brightening serum. This is clearing serum. So this both are completely amazing. If you want to reduce your acne, try this product because it actually gives you good result. मी असं बोलते बिकॉज मी मला जे पिल्ग्रिमचे फेस सिरम दाखवलं दॅट इज ऑल्सो गुड वन. इवन PhD also good one. The pink foundry serum is also good one. Then Sensodyne also good one. They have a great benefits, great solutions. But the problem is I haven't tried it yet. I'm just giving information. जेव्हा मी मला येते ते माझ्या फेसवर सूट करतीलच. बट अजून फरक असतो की आपण अजून ट्राय नाही केले आणि करणार ह्याच्यामध्ये. सो हे फेस सिरम मी स्वतः घेतलेले होते आणि दिस गिव्ह मी अ बेस्ट रिझल्ट. तर ते फेस सिरम पण बेस्ट रिझल्ट घेतली. बट इफ यू वॉन्ट टू यूज इट अँड इफ यू वॉन्ट टू ट्राय इट, यू कॅन go and buy that face serums. So I'll show you the last one. So आफ्टर मी हाफ पण नाही, 100 पेक्षा 30% ब्रँड्समध्ये जेव्हा मी फेस सिरम रिसीव्ह केले, देन आय वॉज वंडरिंग फॉर दी ओनली फेस सिरम विच आय वॉन्टेड टू ट्राय इट. अँड दॅट इज ऑब्व्हियसली डॉट अँड की फेस सिरम, जे मला ऑब्व्हियसली ब्रँडकडूनच आलंय. आणि आता करंटली आय एम युझिंग दिस वन. दिस इज द स्ट्रॉबेरी ब्राईट 10% नियासिनामाइड फेस सिरम and which has vitamin B12 and hyaluronic acid. Its texture is amazing. The texture of this is amazing. The packaging.
ऑल्सो अमेझिंग. एकदम क्यूटशी बॉटल आहे त्यांची आणि it's a sprayed kind of a serum which you can just put it here and use it. ह्याचं जर इश्यू बघायला गेलं तर एकच मला इश्यू वाटतो की जेव्हा मी लावते तेव्हा त्याच्यामुळे थोडंसं ऑइलीनेस दिसतं मला. म्हणजे फेस एकदम असं ऑइली होतं फॉर द स्टार्ट जेव्हा मी फेस सिरम लावते. यूज करता परफेक्टली अमेझिंग आहे. म्हणजे आता जी माझी स्किन आहे, जेवढी पण तुम्हाला दिसते ॲक्ने अँड थोडेसे पिंपल्स टाइप जेवढे पण दिसत आहेत पण मोस्ट प्रॉब्ली कमी झाले बिकॉज आय एम कंटिन्यू युझिंग दिस इज ॲक्च्युली अ गुड प्रॉडक्ट. देन ह्याची प्राइस आय थिंक हे तर मला PR मध्येच रिसीव्ह झालंय, बट आय शो यू. ह्याची प्राइस आहे 600. म्हणजे साईडवर तुम्ही बघू शकता त्यांचे तर ऑफर सुरूच असतात तसे बाय वन गेट वन आफ्टर 50% ऑफ आफ्टर 40% ऑफ. तर तुम्हाला हे आवडत असेल. दिस इज ऑल्सो फ्रेग्रन्स फ्री. काहीच फ्रेग्रन्स नाही, स्ट्रॉबेरीचा काहीच फ्रेग्रन्स येत नाही. इट्स लाईक नथिंग, जस्ट लिक्विड क्वांटिटी दॅट्स इट. तर आपल्याला असं वाटत स्ट्रॉबेरीचा फ्रेग्रन्स नाही येत. तर दिस इज ऑल्सो अमेझिंग. हे जे दोन प्रोडक्ट होते त्यांची प्राइस आय डोंट नो राईट ना, बट त्यांचा MRP इथे लिहिलाय. दिस इज फॉर 450 अँड दिस इज फॉर 700. दिस इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. सगळे फेस सिरम क्वाईट एक्सपेन्सिव्ह असतात बिकॉज ऑफ द MRP. बट तुम्ही हे सगळे यूज करू शकता अँड गिव्ह इट अ ट्राय. मोस्ट प्रॉब्ली गिव्ह इट अ ट्राय टू एव्हरीथिंग, एव्हरी फेस सिरम विच यू यूज अँड विच यू नॉट यूज. सो तर ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला. माझे जेवढे फेस सिरम मी यूज केले आणि जेवढे मला ब्रँडकडनं आलेत आत्तापर्यंत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले अँड नंतर पण मी कंटिन्यू करत राहीन असे व्हिडिओ. सो इफ यू जस्ट लाईक माय व्हिडिओ देन जस्ट सबस्क्राईब, कमेंट, लाईक अँड शेअर. आणि तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही कोणते कोणते फेस सिरम यूज करते आणि ह्यातलं तुमचं बेस्ट फेस सिरम तुम्हाला कोणतं आवडलं आणि तुम्ही कोणतं घ्याल विकत हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. म्हणजे आपण भेटूया.